डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळून लावली आहे। इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदींनी ही शस्त्रसंधीच फेटाळून लावली आहे। पराभूतांना अटीशर्ती ठरवण्याचा अधिकार नाही असं मोहम्मदी म्हणाले। शस्त्रसंधीची घोषणा आमच्यासाठी काहीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अमेरिकेकडून सुरू असलेली कोंडी बॉम्ब वर्षावच आहे। अमेरिकेच्या कोंडीविरुद्ध युद्ध सुरूच ठेवलं पाहिजे असं मोहम्मदी म्हणाले। मोठ्या हल्ल्यासाठी अमेरिकेला वेळ हवाय आणि म्हणून शस्त्रसंधी वाढवल्याचं मोहम्मदी यांचं म्हणणं आहे। युद्धविराम वाढवताना डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी कायम ठेवण्याचं जाहीर केलंय। मात्र इराणनं यावर तीव्र संताप व्यक्त केलाय। नाकेबंदी कायम राहिली तर इराण नाकेबंदी तोडून टाकेल असा इशारा त्यांनी दिलाय। नाकेबंदी सुरूच ठेवणार असाल तर इराणही होर्मुझ खुलं करणार नाही असं इराणनं जाहीर केलंय। नाकेबंदी कायम म्हणजे शत्रुत्व कायम अशी इराणची भूमिका आहे। ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी वाढवण्यावरती आता अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत, उपस्थित केल्या जात आहेत। क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यानं शस्त्रसंधी वाढवल्याची चर्चा होतीये। अमेरिकेतल्या मीडियानं क्षेपणास्त्र टंचाईच्या बातम्या देखील प्रसिद्ध केलेल्या आहेत। क्षेपणास्त्र निर्मिती कंपन्यांनी ट्रम्प यांच्याकडे वेळ मागितलाय आणि अपेक्षित क्षेपणास्त्र निर्मितीसाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो। पुढची बातमी पाहूया। शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याचं पाकिस्तानकडून स्वागत करण्यात आलंय। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत। पाकच्या विनंतीमुळे शस्त्रसंधी वाढवली असं ट्रम्प यांनी वक्तव्य केलंय। दोन्ही देशातल्या चर्चेबद्दल शरीफ यांच्याकडून आशा व्यक्त केली जातेय। दुसऱ्या फेरीची चर्चा झाली की समझोता होईल असा दावा शहबाज शरीफ यांनी केलाय। पाकिस्ताननं दिशाभूल केल्यामुळेच दुसऱ्या फेरीची चर्चा होऊ शकली नाही का असा सवाल उपस्थित होतोय। युरेनियम कार्यक्रमासंबंधी पाकिस्तानकडून इराणला चुकीची माहिती दिली गेल्याचं कळतंय। किती वर्ष युरेनियम विकास करायचा नाही या संदर्भात चुकीची माहिती दिली गेली। किती टक्के युरेनियम विकास करता येणार आहे या संदर्भातही पाकिस्ताननं दिशाभूल केल्याची चर्चा आहे। एकीकडे युद्धविराम वाढला असतानाच इराणमध्ये लोकांचा विद्यमान सरकारला अधिकाधिक पाठिंबा मिळतोय। काल हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि मोजतबा सरकारला पाठिंबा दिला। मुसळधार पावसातही लोक रस्त्यावर उतरले होते। अमेरिका इस्रायल विरोधात लोकांनी घोषणाबाजी केली आणि विशेष म्हणजे लोकांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती घेऊन इराणमध्ये रस्त्यावर उतरत सरकारला पाठिंबा दर्शवला। दरम्यान इराणला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवरती अमेरिकेनं निर्बंध घातलेत। 14 जणांसह काही कंपन्यांवर इराणला मदत केल्याचा आरोप आहे। क्षेपणास्त्रांची संख्या झपाट्यानं वाढवण्याचे इराणचे प्रयत्न सुरू आहेत। इराण, तुर्कस्तान, UAE मध्ये असलेल्या कंपन्यांवर अमेरिकेनं निर्बंध लादलेत। अमेरिकेने जप्त केलेल्या इराणी जहाजासंदर्भात एक मोठी बातमी। इराणच्या व्यापारी जहाजावरती क्षेपणास्त्रांसाठी लागणारे एक केमिकल असल्याचा आरोप केलाय। हे केमिकल चीनकडून इराणकडे नेलं जात होतं असा आरोप अमेरिकेनं केलाय। या केमिकलचा वापर अमेरिकेविरोधात होणार होता असा दावाही अमेरिकेचा आहे। जहाजावर आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याची पुष्टी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही केली। चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप आधीपासूनच होता। आता या जहाज प्रकरणामुळे 2 महासत्तांमधला तणाव वाढल्याचं दिसतंय। चीनकडून याआधी इराणनं आत्मघाती विमानं, ड्रोन्स, जहाजविरोधी क्षेपणास्त्र, रॉकेट फ्युएलचा कच्चा माल, अत्याधुनिक रडार सिस्टीम घेतल्याचा आरोप होता। ओमानच्या आखातात इराणी जहाजावरच्या हल्ल्याचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलाय। इराणनं अमेरिकेची संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार केली आहे। इराणी व्यापारी जहाजावरील हल्ल्यावरून इराण आक्रमक झालाय। इराणनं जहाजाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये नेलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।